नमस्कार सगळ्यांना. आजच्या आपल्या BMM अँड मेडिटेशन अँड सेल्फ केअर ग्रुपच्या BMM मेडिटेशन अँड सेल्फ केअर ग्रुपच्या सेशनमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपल्याला वक्ते म्हणून अशोकदादा पाध्ये लाभलेले आहेत. तर अलका त्यांचं ओळख करून देईल. त्याच्या आधी आपण आपल्या पद्धतीप्रमाणे आधीचं एक छोटंसं मेडिटेशन करूयात. त्यासाठी सगळ्यांनी शांत बसूयात. हलके डोळे बंद करूयात आणि आपलं लक्ष आतमध्ये आणूयात. प्रत्येकाच्या आतमध्ये एक शांत, समाधानी, परिपूर्ण अशी एक अवस्था असते किंवा एक आपण अवेअरनेस म्हणू शकतो, पूर्ण शांत. त्याच्याशी कनेक्ट होण्याचा संकल्प करूयात. आपलं शरीर संपूर्ण शिथिल करूयात. दोन्ही हात, पाय, सीट एरिया, पेल्विक एरिया, पोट, पाठीचा कणा, मान, जबडा, डोळ्याचा भाग संपूर्ण शिथिल करूयात. आणि आपण आत्तापर्यंत जे काही करत होतो, जे विचार, जे कृती, ते थोड्या वेळ बाजूला ठेवून फक्त या क्षणामध्ये आपलं लक्ष आणण्याचा संकल्प करूयात. त्यासाठी आपल्या श्वासोच्छ्वासाकडे आपलं लक्ष नेऊयात. आपलं शरीर अखंड श्वासोच्छ्वास आपल्या शरीरात सुरू असतो. त्या नॉर्मल नॅचरल श्वासोच्छ्वासाकडे लक्ष आणूयात. प्रत्येक श्वासाबरोबर लक्ष आत शरीरामध्ये आणायचं आणि प्रत्येक उच्छ्वासाबरोबर त्या अवेअरनेसमध्ये रेस्ट व्हायचं. शरीर शिथिल करायचं. आणि अशा शांत स्थितीशी, अवेअरनेसशी एकरूप झालेलो असताना, त्याच्यामध्ये रेस्ट करत असताना, विश्रांती घेत असताना, या शरीरामध्ये काय संवेदना जाणवतायत त्या फक्त जाणायच्या. तुमचं शरीर पायाच्या अंगठ्यापासून ते मस्तकापर्यंत स्कॅन करत जे काही जाणीवा जाणवतायत, ज्या काही संवेदना जाणवतायत त्या जाणायच्या. कुठे काही टेन्शन आहे का, प्रेशर आहे का, टेम्परेचर कमी जास्त आहे का, काही मूवमेंट होतीये का, जे काही जाणवतंय संवेदना त्या जाणायच्या आणि त्यांना प्रतिक्रिया द्यायची नाही. काही संवेदना अनुकूल असतात, त्या सुखदायी असतात. काही संवेदना प्रतिकूल असतात, त्या दुःखदायी, त्रासदायक असतात. तर काही न्यूट्रल असतात, ते आपल्याला लक्षातही येत नाहीत, ते दुर्लक्षित होतात. तर आपलं लक्ष एकरूप करून, एक लक्ष फोकस करून अख्ख्या शरीरामध्ये काय संवेदना जाणवतायत त्याचं फक्त तिकडे जाणायचं. हवं, नको किंवा दुर्लक्ष अशा काही रिॲक्शन्स द्यायच्या नाहीत. फक्त ज्या काही संवेदना जाणवतायत त्या जाणायच्या. अशा प्रकारे शरीरातल्या संवेदनांकडे सजगतेने आपण जेव्हा बघायला लागतो, तेव्हा आपलं शरीराप्रती आपण सजग होतो. त्याचप्रमाणे मनामध्ये आत्ता काय परिस्थिती आहे, मनाची स्थिती कशी आहे, मनामध्ये काय विचार येतायत, जातायत, भावभावना कशा आहेत. तर मनाकडे बघूयात, की आत्ता मनामध्ये कुठली भावना प्रबळ आहे, शांत आहे का गडबड सुरू आहे, रेस्टलेस, बोरिंग आहे का कंटेंट आहे, जॉयस आहे का सॅड आहे. असं मनाकडे सजगतेने बघूयात. आपलं लक्ष
आपल्या श्वासोच्छ्वासाकडे नेऊयात आणि अधूनमधून आपण आपल्या शांत अशा अवेअरनेसमध्ये रिलॅक्स असताना, रेस्ट करत असताना आपल्या शरीराच्या प्रती आणि आपल्या मनाच्या प्रती सजगता आणूयात. द्रष्टेपणा, साक्षी भावाने आपण शरीर आणि मनामध्ये काय संवेदना, काय विचार भावना येत आहेत, जात आहेत, त्याचं फक्त आपण साक्षी भावाने बघूयात. सगळे मी, माझे असे विचार किंवा ते सगळे त्या साक्षीभावामध्ये समर्पित करायचे आणि शरीर आणि मनामध्ये काय येतंय जातंय त्याच्याकडे फक्त बघायचं, जाणायचं, त्याला प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत. आणि ज्या वेळेला लक्षात येतं की आपण काहीतरी विचारांमध्ये भरकटलेलो आहोत किंवा काहीतरी झालंय, तेव्हा श्वासोच्छ्वासाकडे लक्ष आणायचं. अशा प्रकारे जेव्हा श्वासोच्छ्वासाकडे आपण लक्ष आणतो तेव्हा आपण विचारांमध्ये वाहवत न जाता किंवा विचार करणं थांबवून जे काही आपोआप येतंय विचार, भावना, संवेदना, ते आपण द्रष्टेपणाने बघू शकतो. काही वेळांनी जेव्हा असं जाणवतं की शरीर आणि मन आता शांत झालेलं आहे, काही संवेदना, विचार येणं थोडं कमी झालं आहे, अशा वेळेला त्या जो आपला अवेअरनेस आहे ज्याच्यामध्ये आपण रेस्ट करतोय, ते शरीर आणि मन याच्या परे असलेलं असं आपलं आत्मतत्व जे या शरीरात आहे, तेच आत्मतत्व, परमात्मा तत्व संपूर्ण चराचरात प्रत्येकाच्या आत आहे आणि तेच ओंकार, प्रणव या रूपात आहे. म्हणून आपण त्या प्रणवाचं, त्या ओंकाराचं 4 वेळा उच्चारण करूयात. त्यासाठी श्वास घेऊयात. शरीराकडे लक्ष आणूयात. दोन्ही हात एकमेकांवर चोळून थोडी उष्णता निर्माण करूयात. ते हात आपल्या डोळ्यांवर ठेवून ती उष्णता आपल्या डोळ्यांना देऊयात आणि 2-3दा हलके डोळे उघडझाप करत सावकाश डोळे उघडूयात. जय श्रीराम. आणि आता मी अलकाला विनंती करते की तिने आजच्या आपल्या वक्त्यांची ओळख करून द्यावी. जय श्रीराम अंजली आणि जय धन्यवाद तुझा. सुरुवात एकदम छान झाली आहे रविवारची. मला असं वाटतं 2-3 सेशन नंतर तुझं परत आज हे मेडिटेशन ऐकायला मिळालंय. आणि आपले आजचे वक्ते अशोक दादा पाध्ये ते ऍक्च्युली पुण्याहून जॉईन झालेत, भारतातनं जॉईन झालेत. तिकडे रात्रीचे 9:30 वाजलेत आणि त्यांनी पूर्ण 9:30 ते 11 म्हणजे 1.5 तासाची वेळ आपल्यासाठी डेडिकेट केली आहे. त्यांची आधी आपल्याकडे ते आपल्या प्लॅटफॉर्मवरती येऊन गेलेले आहेत. सर्वप्रथम या प्लॅटफॉर्मवरती बरेच लोक आपल्याला दिसतील. त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन आजच्या भागामध्ये. रविवारचा वेळ आपल्यासाठी खास मॅच बीच चालू असताना पण दिलेला आहे.
त्याच्यामुळे सगळ्यांचं पुन्हा धन्यवाद की सगळे या सेशनला जॉईन झाले. अशोकदादांची वेगळ्याने ओळख करून द्यायची गरज नाहीये, पण तरी आपली आपल्या फॉर्मॅलिटीचा भाग म्हणून ते परत एकदा मी तुम्हाला सांगणार आहे की अशोकदादा पाध्ये जे लोक ज्यांनी पहिलं त्यांचं सत्र पाहिलं नसेल, तर त्यांचं पहिलं सत्र जे शिवस्वरोदयावरती झालं आहे ते आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या BMMच्या युट्यूब चॅनलला, म्हणजे आरोग्य आणि ध्यान विज्ञानाला, तर तिथे त्याची लिंक पण आपल्या ग्रुपवरती आम्ही पुन्हा एकदा टाकू. पण त्याच्यावरती तुम्हाला सगळे आमचे पास्ट जे काही व्हिडिओज आहेत ते बघायला मिळतील आणि त्याच्यात अशोकदादांचा पण व्हिडिओ आहे. तर अशोकदादा पाध्ये स्वतः एज्युकेशनल बॅकग्राऊंड त्यांचं BSc ऑनर्स आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. त्याचबरोबर बरेच वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधनं उच्च पदावरनं ते रिटायर झाले, सेवानिवृत्ती झाली. आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा पूर्ण फोकस म्हणजे गेले 30 वर्ष जवळजवळ होलिस्टिक सायन्समध्ये जे मेटाफिजिक्स, त्याचबरोबरीने येणारं मंत्रशास्त्र, शिवस्वरोदय, मुद्राशास्त्र, न्युमरॉलॉजी म्हणजे संख्याशास्त्र, या सगळ्यावरचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. आणि आता पूर्णपणे हा वेळ त्यांनी याच कार्यासाठी दिलेला आहे. आणि त्यांची विवासमान इन्स्टिट्यूट म्हणून पुण्यामध्ये त्यांचे ते स्वतः शिकवतात त्यांचे कोर्सेस. आणि मी स्वतः आणि आमच्याबरोबर इथे वैद्य सुजाता गदरे पण आहेत. आम्ही दोघी जणी त्यांच्याकडनं संख्याशास्त्र आणि त्याचबरोबर शिवस्वरोदय शिकलेलो आहोत. ते ऑनलाईन देखील शिकवतात. तर तुम्हाला कोणाला त्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट शेअर करू आणि ते आपल्या ग्रुपवर पण आहे. तर तो जरूर त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि त्याचबरोबर आजचा जो भाग आहे तो मुख्य म्हणजे मुद्राशास्त्रावरती असणार आहे. तर हस्तमुद्रांचा वापर करून, आणि हस्तमुद्रा ह्या आपल्या आयुर्वेदामध्ये खूप पहिल्यापासून त्यांचं महत्व आहे. आणि आयुर्वेद योग आपण माहिती आहे की आपल्याला योगशास्त्र आणि आयुर्वेद शास्त्र दे आर लाईक, म्हणजे आपण हँड इन हँड, म्हणजे हातात हात धरून जाणारी शास्त्र आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग आपल्या शरीरासाठी कसा केला गेला आहे की ते कुठली चक्र कुठल्या बोटांवर आहेत, मुख्यतः अग्रभाग जो बोटांचा असतो, तर त्याच्यावरती कुठले कुठले पॉइंट्स दाबून किंवा कुठल्या भागावरती जास्त जास्त दाब घेऊ देऊन आपण कुठल्या रोगांवरती त्याची प्रतिकारशक्ती वाढवू शकतो किंवा त्याला कसं डील करू शकतो, याच्यावरचं खूप डिटेल त्याचा अभ्यास केला गेलाय. आणि त्याचबद्दल आज अशोकदादा एक छोटीशी झलक दाखवणार आहेत त्याची. तर अशोकदादा, तुमच्याकडे पूर्ण प्लॅटफॉर्म, आणि पुन्हा एकदा आभार की आम्ही या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलायत, पण ह्या वेगळ्या काहीतरी स्वरूपाचं तुमचं ज्ञान घेऊन. धन्यवाद. हा. नमस्कार. थँक्यू डॉक्टर अलका देशपांडे आणि थँक्यू अंजली आणि थँक्यू व्हेरी मच पूर्ण बृहन महाराष्ट्र मंडळ कमिटी फॉर अलाउइंग मी टुडे टू शेअर माय नॉलेज इन मुद्रा योगा इन युअर हँड्स. तर आपण आज बघणार आहोत की ज्या लोकांना ज्यांना कोणाला आसनं करता येत नाहीत, काही कारणामुळे शरीराचे वेगवेगळे आसनाचे प्रकार करता येत नाहीत, तर त्यांनी नुसत्या मुद्रांच्या साहाय्याने बोटं अशी एकमेकांना जुळवून कशा प्रकारे आपलं आरोग्य राखू शकतात ते आपण आज बघणार आहोत. आणि त्यासाठी मी आता माझं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मी शेअर करतो. दिसतंय का? हो, येते येते. हम्म. ये. तर मुद्रा हा जो भाग आहे हा पंचमहाभूतांशी निगडीत आहे. प्रत्येक बोटांचे जे टिप्स आहेत त्या टिप्सवर एक एक तत्व आहे: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि ती कशी आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो. पहिलं आपण आता बघूया की त्याचं ओळख काय आहे. दिस प्रेझेंटेशन डील्स विथ 10 इम्पॉर्टंट मुद्राज दॅट कॅन रिझल्ट इन अमेझिंग हेल्थ रिझल्ट्स. युअर हेल्थ इज क्वाईट लिटरली इन युअर हँड्स. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. मुद्रांच्या माध्यमातून आपण आपलं आरोग्य राखू शकतो. आता मुद्रा म्हणजे काय, तर संस्कृतमध्ये त्याला सील असं म्हणतात. म्हणजे लिटरेचर जे आहे मुद्रा, संस्कृत मुद्रा म्हणजे सील इज अ सिम्बॉलिक ऑर रिच्युअल जेस्चर इन हिंदुइझम अँड बुद्धिझम. While some mudras involve the entire body,
मोस्ट आर परफॉर्म विथ द हँड्स अँड फिंगर्स. संपूर्ण शरीराच्या सुद्धा मुद्रा होतात. कशा ते आपण पुढे बघणार आहोत. Mudra Sanskrit is spiritual gesture and energetic seal of authenticity employed in iconography and spiritual practice of Indian religious and Taoism is the definition in Wikipedia. The mudras are arm, hand and body positions used in traditions of Hinduism and Buddhism. The great Buddha knew the use of mudras and is often depicted using these ritual gestures. Various kung fu forms contain positions identical to these mudras. 108 मुद्रा ज्या आहेत they are used in regular tantric rituals and mudras are also used in Indian classical dance. तिथे किती आहेत तर there are 200 mudras in Bharatnatyam and 215 मोहिनीअट्टम. एवढ्या मुद्रा या डान्स फॉर्ममध्ये क्लासिकल डान्स फॉर्ममध्ये केल्या जातात की ज्या संपूर्ण शरीराचा वापर करून केल्या जातात. आपण बघणार आहोत ते फक्त बोटाच्या टिप्सवर असणाऱ्या पंचमहाभूतांच्या निगडीत असणाऱ्या मुद्रा की ज्या साध्या सोप्या आहेत आणि ज्या रिलेटेड टू आपले जे कॉमन आजार आहेत ते कसे कंट्रोल करता येतात ते आपण बघणार आहोत. आणि त्याची जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ती मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही हे सेशन ऐका, म्हणजे तुम्हाला त्याची सिक्रेट जी आहे ती सगळ्यात शेवटी देणार आहे. तर आपण एक एक मुद्रा ज्या आहेत त्यांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तर पहिली जी मुद्रा आहे तिचं नाव आहे ज्ञान मुद्रा, मुद्रा ऑफ नॉलेज. म्हणजे आत्ता आपण जे अंजली मॅडमनी जे काही आत्ता मेडिटेशन घेतलं तर त्या मेडिटेशनसाठी ही ज्ञान किंवा ही ध्यान मुद्रा, ह्याला ध्यान मुद्रा पण म्हणतात. आणि आपला इंडेक्स फिंगर आणि आपला थंब हे जुळवल्याने ही ध्यान मुद्रा होते. टच द टिप ऑफ द थंब टू टिप ऑफ द इंडेक्स फिंगर विथ द अदर 3 फिंगर्स स्ट्रेच आउट. म्हणजे अशा प्रकारे केलेली जी मुद्रा आहे ती ध्यान किंवा ज्ञान मुद्रा म्हणतात. आता ती ज्ञान मुद्रा का म्हणतात तर पिच्युटरी ग्लँड करून आलेली जी नर्व आहे ती अंगठ्याच्या बेसला आलेली आहे, अंगठ्याच्या इथे आलेली आहे. त्यामुळे ते टच केलं तर ती पिच्युटरी ग्लँड ॲक्टिवेट होते आणि पिच्युटरी ग्लँड जी आहे ती कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी ह्यासाठी ती अतिशय महत्त्वाची आहे. तर स्पेशालिटी काय आहे? ॲज इट इज अ मुद्रा ऑफ नॉलेज, इट एन्हान्सेस द नॉलेज. द टिप ऑफ थंब हॅज सेंटर्स ऑफ पिच्युटरी अँड एंडोक्राइन ग्लँड्स. वेन वी प्रेस दीज सेंटर्स बाय इंडेक्स फिंगर, द 2 ग्लँड्स वर्क ॲक्टिव्हली. आता याचं ड्युरेशन काय असतं तर कुठलीही मुद्रा तुम्ही जी कराल ती दिवसभरात 45 मिनिटं झाली पाहिजे. एका वेळेला 45 मिनिटं आपण करू शकत नाही. एका वेळेला 15 मिनिटं करायची, असे 3 सेशनमध्ये तुम्ही पूर्ण करायचं. 45 मिनिटं झाल्याशिवाय त्या मुद्रा ज्या आहेत त्यांचा आपल्याला इफेक्ट मिळत नाही. तर देर इज नो पर्टिक्युलर टाइम ड्युरेशन फॉर धिस मुद्रा. You can practice by sitting, standing, or lying on bed wherever you have time. Whenever you have. आता मुद्रा ज्या आहेत त्या काय आहेत की तुम्ही चालत असताना, झोपले असताना, बसले असताना, टीव्ही बघताना इतकं सोपं आहे. कारण आसनं जी आहेत ती स्पेसिफिक तुम्हाला तिथे एका जागी करावी लागतात. पण मुद्रा ज्या आहेत त्याला कुठली वेळ नाही, काळ नाही, पोश्चर नाही तुमचं. झोपले असताना, बसले असताना, उठले असताना केव्हाही तुम्ही ह्या मुद्रा करू शकता. आता ह्या ध्यान मुद्रा जी आहे म्हणजे ज्ञान मुद्रा किंवा ध्यान मुद्रा हिचा उपयोग काय आहे? इट इन्क्रीजेस मेमरी पॉवर अँड शार्पन्स द ब्रेन. कारण मी आधीच सांगितलं पिच्युटरीकडून येणारी नर्व जी आहे ती अंगठ्याकडे आल्यामुळे ही ज्या वेळेला आपण टच करतो त्यावेळेला पिच्युटरी ॲक्टिव्हेट होते आणि त्याच्यामुळे मेमरी सुधारते आणि त्याचबरोबर ब्रेन शार्पन करण्याचं काम करते. इट एन्हान्सेस कॉन्सन्ट्रेशन आणि प्रिव्हेंट्स इन्सोमनिया. याचा सगळ्यात मोठा उपयोग असा आहे की ज्याला झोप येत नाही त्यांनी बेडवर पडल्या पडल्या कुठलेही विचार न करता ही मुद्रा जर केली तर कधी झोप लागेल ते कळणार नाही. कारण पिच्युटरी रिलीजेस ऑक्सिटॉसिन, हे तर तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला झोप लागण्याची क्रिया लवकर होते. म्हणजे इन्सोमनियासाठी हिचा खूप उपयोग आहे. इफ वी प्रॅक्टिस इट रेग्युलरली इट विल क्युअर ऑल सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स लाईक मेंटल, हिस्टेरिया, अँगर अँड डिप्रेशन.
या ध्यानमुद्रा किंवा ज्ञानमुद्रा जी आहे तिचा हा एवढ्या प्रकारच्या सायकोलॉजिकल डिसऑर्डरसाठी खूप उपयोग आहे. आणि बिलीव्ह मी की तुम्ही जर का त्या ऑथेंटिसिटीने किंवा त्या बिलीफने जर का तुम्ही ह्या कुठल्याही मुद्रा केल्यात तर तुम्हाला 100% त्याचे रिझल्ट्स मिळतील. इतक्या त्या मुद्रा पॉवरफुल आहेत. आता तुम्हाला मी पंचमहाभूत बोटांवर जी आहेत ती पहिली सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठल्या बोटावर कुठलं तत्व आहे. तर हे जे बोट आहे, रिंग फिंगर जे आहे, पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी, करंगळी जी आहे ते आप, अंगठा आहे तेज, इंडेक्स फिंगर आहे वायू आणि आकाश म्हणजे मधलं बोट. सो पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी पंचमहाभूतं ह्या 5 बोटांवर आहेत. त्याच्यामुळे आपण ज्या वेळेला इंडेक्स फिंगर टच करतो त्यावेळेला वायू आणि अंगठा जो आहे आकाश ह्याला आपण एकत्र आणत असतो. कारण बघितलं पृथ्वी, आप, तेज, वायू. त्यामुळे तेज आणि वायू एकत्र येतो आणि त्यामुळे वायू तत्व असल्यामुळे हे जे सगळं तेज तत्व हे संपूर्ण शरीरभर पसरून पिट्युटरी ग्लँड ॲक्टिवेट होऊन त्याचे आपल्याला रिझल्ट्स मिळतात. तर ही झाली पहिली ध्यान किंवा ज्ञानमुद्रा. दुसरी जी मुद्रा आहे ती पृथ्वी मुद्रा आहे. पृथ्वी मुद्रा म्हणजे मुद्रा ऑफ अर्थ. मी आधीच सांगितलं की इंडेक्स फिंगर जे आहे ते पृथ्वी तत्व आहे. आता पृथ्वी तत्व काय करतं तर स्थिरता आणतं. पृथ्वी तत्वामुळे शरीराला स्थिरता येते. ती मुद्रा कशी करायची तर इंडेक्स फिंगर आणि थंब हे एकत्र आणायचे आणि ह्या मुद्रा दोन्ही बोट हाताने करू शकता. एकाच बोट हाताने करायची आवश्यकता नाहीये, दोन्ही हाताने करू शकता. ह्या आणि ही कुठली मुद्रा पहिला आपण बेस बघितल्यानुसार 45 मिनिटं आपण करतो. 15 मिनिटं एका वेळेला, दिवसातनं 3 सेशन्स, 45 मिनिट्स टोटल. आता मेथड काय आहे पृथ्वी मुद्रा ती दिली आहे. टिप ऑफ द रिंग फिंगर टच द टिप ऑफ थंब विथ अदर 3 फिंगर्स स्ट्रेच आउट. हे 3 फिंगर स्ट्रेच आउट आहेत आणि ही मुद्रा आपण करतो. इट रिड्युसेस ऑल फिजिकल विकनेसेस. पृथ्वी तत्व जे आहे ते फिजिकल विकनेस कमी करण्याचं काम करतं. याचं टाइम ड्युरेशन आहे पर्टिक्युलर असं नाही, पण 45 मिनिटं मी सांगितलं त्यामुळे ते 45 मिनिटं झाल्याशिवाय कुठल्याही मुद्रेचा इफेक्ट होत नाही. तर ही यू कॅन प्रॅक्टिस इट एनी टाइम यू वॉन्ट. त्याचे बेनिफिट्स काय आहेत? इट हेल्प्स टू इन्क्रीज द वेट फॉर वीक पीपल. जे वीक आहेत, जे रिकेटी आहेत किंवा त्यांचं वजन वाढण्याचं काम ही मुद्रा, कारण पृथ्वी तत्व जे आहे ते हेवी आहे त्याच्यामुळे वजन वाढण्याचं काम करतं. इट इम्प्रूव्ज कॉम्प्लेक्शन ऑफ स्किन अँड मेक्स द स्किन टू ग्लो. स्किन कॉम्प्लेक्शन सुधारण्याचं काम सुद्धा ही मुद्रा करते. इट मेक्स द बॉडी ॲक्टिव्ह बाय कीपिंग इट हेल्दी. म्हणजे बॉडीचं ॲक्टिव्ह करते बॉडीला ही मुद्रा आणि हेल्दी ठेवते. आता ह्या ज्या सगळ्या मुद्रा आहेत, पहिली जी मुद्रा सांगितली ती आणि ही, या नुसत्या टच करून होत नाहीत. ॲफर्मेशन्स फार महत्वाची असतात. म्हणजे आपण ज्या वेळेला एखादी पहिली जी ज्ञानमुद्रा आहे ती किंवा ही पृथ्वी मुद्रा आहे ह्या करत असताना ॲफर्मेशन्स द्यायचे की माझं वजन वाढत आहे, माझी स्किन कॉम्प्लेक्शन सुधारत आहे, माझी बॉडी ॲक्टिव्ह होत आहे. अशा प्रकारच्या ॲफर्मेशन्स देऊन मुद्रा करायच्या असतात. नुसत्या टच करून मुद्रा होत नाहीत. ह्याचं आणखीनही एक सिक्रेट जे आहे ते शेवटी सांगणार आहे, पण या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुम्ही ॲफर्मेशन्स देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि मुद्रा या टच त्या त्या तत्वांचं आणि आकाश तत्वाशी त्याचं मिलन करून करायच्या ह्या मुद्रा आहेत. त्यातली पृथ्वी मुद्रा आपण बघितली की जी आपलं वजन वाढवण्याचं काम करते, आपली स्किन कॉम्प्लेक्शन सुधारते आणि बॉडी ॲक्टिव्ह करते. त्याच्यामुळे ही झाली दुसरी मुद्रा. तिसरी मुद्रा जी आहे ती वरुण मुद्रा आहे. आपण बघितलं की पृथ्वी, आप, करंगळीमध्ये आप म्हणजे वरुण म्हणजे जलतत्व आहे आणि म्हणून करंगळी आणि अंगठा हे जर असे जुळवले आणि ही 3 बोटं स्ट्रेट ठेवली तर ही होते वरुण मुद्रा, मुद्रा ऑफ वॉटर. Tip of little finger touches the tip of thumb with the other 3 fingers stretched out. It balances the water content and prevents all diseases which come due to lack of water.
शरीरामध्ये एक्सेस वॉटर, शरीरामध्ये कमी पाणी किंवा एक्सेस वॉटर याला बॅलन्स करण्याचं काम ही मुद्रा ऑफ वॉटर करते किंवा वरुण मुद्रा करते. ह्याचं टाइम ड्युरेशन पण सेमच आहे. 45 मिनिटाचं टाइम ड्युरेशन आहे. 15 मिनिटं ॲट अ टाइम, 3 टाइम्स अ डे विथ ॲफर्मेशन्स. काय? इट रिमेन्स क्लॅरिटी It retains clarity in blood by balancing water content in the body and prevents the pains of gastroenteritis and muscle shrinkage. मसल श्रिंकेज जे होतं तर ते कंट्रोल करण्याचं काम, कारण पाणी एक्सेस झालं किंवा पाणी कमी असेल तर मसल रिलेटेड इश्यू होऊ शकतात, म्हणून ते कंट्रोल करण्यासाठी करते. तुम्ही जर बघाल तर ते 15 मिनिटं केल्यावर सुद्धा कुठलीही मुद्रा तुम्हाला इथे पेन व्हायला लागतं, इथे दुखायला लागतं. त्यामुळे ती मुद्रा प्रॉपर होते असं समजायचं. आणि हळूहळू जेव्हा तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तेव्हा ते पेन राहत नाही, म्हणजे तुमची आरोग्य सुधारण्याचं काम ते करते. तर इथे सुद्धा ॲफर्मेशन्स द्यायचे आहेत की बुवा माझ्या शरीरामधलं पाण्याचं बॅलन्सिंग होत आहे आणि झालेलं आहे, आणि त्यामुळे इट प्रिव्हेंट्स मसल श्रिंकेज ऑल्सो, आणि मसलला स्ट्रेंथ देण्याचं काम ही मुद्रा करते. पाण्याचा अंश ॲप्रोप्रिएट जेवढा पाहिजे तेवढा बॅलन्स करते. त्यामुळे ही मुद्रा वरुण मुद्रा म्हणून ओळखली जाते. ही झाली तिसरी मुद्रा. आता आहे वायुमुद्रा, मुद्रा ऑफ एअर. आपण बघितलं पृथ्वी, आप, तेज आणि वायू. इंडेक्स फिंगर हे वायू तत्वाचं कारक आहे. तर इंडेक्स फिंगर ज्या वेळेला कीप द इंडेक्स फिंगर ऑन द बेस ऑफ थंब, म्हणजे इंडेक्स फिंगर अंगठ्याच्या बेसला लावून त्याच्यावर अंगठा धरायचा आहे, म्हणजे ही मुद्रा वायू मुद्रा तयार होते, मुद्रा ऑफ एअर. आता ही मुद्रा सुद्धा 45 मिनिटं करायची, 15 मिनिटं एका वेळी, असे 3 सेशन्स. इट प्रिव्हेंट्स ऑल डिसिजेस दॅट ऑकर ड्यू टू द इम्बॅलन्स ऑफ एअर. वायूचा प्रकोप जो होतो किंवा वायूचा जो इम्बॅलन्स होतो त्याच्यामुळे होणारे सगळे आजार ही वायुमुद्रा बरी करते. याचं टाइम ड्युरेशन दिलेलंच आहे, 45 मिनिट्स, अँड रिड्युसेस द सिव्हिरिटी ऑफ डिसीज इन 12 to 24 hours. फॉर बेटर रिझल्ट प्रॅक्टिस इट फॉर 2 months. 2 महिने ही मुद्रा करायची. कुठल्याही योगामध्ये म्हणा, आसना किंवा याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ही फार महत्वाची आहे. त्याचबरोबर आधीचं जे मी सांगितलं ते ॲफर्मेशन सुद्धा फार महत्वाची आहेत. तर ह्या मुद्रेने काय काय बेनिफिट्स आहेत? इट क्युअर्स रुमॅटिझम, ज्याला रुमॅटिझम आहे. इट क्युअर्स आर्थरायटिस, गाऊट, पार्किन्सन्स. आता पार्किन्सन्सला काय होतं की हे प्रेस केल्यावर त्याचा हात असा असा हलत असतो, त्यामुळे ती सुटण्याची शक्यता असते. अशा वेळेला काय करायचं, या बोटाच्या वर थंब ठेवल्यावर त्याला रुमाल बांधून टाकायचा. असा इथे रुमाल बांधून गच्च ठेवला तर ती किती असा हात झाला तरी ती मुद्रा सुटणार नाही. आणि असं करत करत त्या व्यक्तीला पृथ्वी मुद्राचा फायदा होऊ शकतो. सो पार्किन्सन्स अँड पॅरालिसिस विदाउट एनी मेडिसिन. आता पॅरालिसिस जो त्यांनी म्हटलाय, तो पॅरालिसिस जो आहे तो ॲक्च्युली फेशियल पॅरालिसिस रिलेटेड आहे. फेशियल पॅरालिसिस जे आहे ते अर्धित वायू त्याला म्हणतात. त्यामुळे ह्या मुद्रेमुळे वायू प्रकोप, वायूचे असणारे जे काही आजार आहेत ते बरेचसे ह्या मुद्रेने कंट्रोलमध्ये येतात. इट करेक्ट्स द डिसऑर्डर ऑफ गॅस इन द स्टमक ऑल्सो, असा त्याचा बेनिफिट आहे. आता अर्धित वायू जो म्हणजे फेशियल पॅरालिसिस जो होतो त्याला दुसरंही आयुर्वेदामध्ये औषध आहे, ते म्हणजे उडीद. तुम्ही उडदाचे वडे खायचे म्हणजे अर्धित वायू हा बरा होतो. आणि ही मुद्रा आहे, ही मुद्रा करायची की ज्याच्यामुळे हे सगळे वायू रिलेटेड रुमॅटिझम, आर्थरायटिस, गाऊट, पार्किन्सन्स वगैरे डिसीज कंट्रोलमध्ये येतात. सो दिस इज कॉल्ड वायू मुद्रा. तर पुढची मुद्रा जी आहे ती शून्य मुद्रा. आता ही जी मुद्रा आहे याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, त्यामुळे मधलं बोट जे आहे ते आकाश तत्वाचं आहे. हे आकाश तत्व म्हणजे मिडल फिंगर जे आहे ते माउंट ऑफ व्हीनस, म्हणजेच अंगठ्याच्या बेसला लावायचं आणि त्याच्यावरती अंगठा ठेवून 3 बोटं अशी ठेवायची. इट रिड्युसेस द डलनेस इन अवर बॉडी. आपल्याला काही वेळेला आळस येतो, काही वेळेला कंटाळा येतो,
काही करू नये असे वाटतं त्यावेळेला एनर्जेटिक होण्यासाठी ही मुद्रा वापरायची आहे. वन कॅन प्रॅक्टिस इट 40 to 60 minutes डेली अंटिल टू बी cured from the disease. It relieves an earache म्हणजे ज्यांना कान दुखतात ज्यावेळेला कानात ठणका येतो त्यावेळेला करण्याची ही शून्य शून्य मुद्रा आहे की जी कानाचा ठणका किंवा कानाचं पेन जे आहे ते कमी करते विदिन 4 to 5 minutes. इट इज युजफुल फॉर द डीप अँड मेंटली चॅलेंज बट नॉट फॉर इनबॉर्न वन्स. अगदी लहान बाळांसाठी नाही पण जे मोठे आहेत की ज्यांना मेंटली चॅलेंज आहेत आणि जे डीप आहेत त्यांच्यासाठी ही मुद्रा खूप उपयोगी आहे. ही शून्य मुद्रा मुद्रा ऑफ एम्प्टीनेस कारण मधलं बोट जे आहे ते त्याच्याशी निगडीत आहे आणि आकाश तत्वाशी आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे बेनिफिट्स मिळतात. दुसरी आहे सूर्यमुद्रा. आता सूर्यमुद्रा जी आहे ती मुद्रा ऑफ सन म्हणजे तुमचं बेंड द रिंग फिंगर अँड प्रेस इट विथ थंब. म्हणजे हे जे रिंग फिंगर आहे पृथ्वी तत्व ते आपण अंगठ्याच्या बेसला लावायचं त्याच्यावर अंगठा प्रेस करायचा. ती सूर्यमुद्रा म्हणजे इट द बेंड द रिंग फिंगर अँड प्रेस इट विथ थंब मुद्रा ऑफ सन. इट शार्पन्स द सेंटर ऑफ थायरॉइड ग्लँड and practice it daily twice 5 to 15 minutes. It reduces cholesterol in body and helps in reducing weight. It reduces anxiety and corrects indigestion problems. म्हणजे काय की कोलेस्ट्रॉल रिलेटेड प्रॉब्लेम तुमचे जे आहेत त्याला हे मदत करते म्हणजे बरं व्हायला. हेल्प्स इन रिड्युसिंग वजन कमी करायला आहे. आधीची पण एक मुद्रा बघितली त्याने वजन वाढायचं होतं आता हे वजन कमी करण्यासाठीची ही मुद्रा आहे की याच्यामुळे वजन कंट्रोलमध्ये येतं आणि इट करेक्ट्स इंडायजेशन प्रॉब्लेम्स. याला सूर्यमुद्रा किंवा मुद्रा ऑफ सन असं म्हणतात. ऑलवेज रिमेंबर टू गिव्ह ॲफर्मेशन्स. प्रत्येक मुद्रेच्या वेळेला ही ॲफर्मेशन्स द्यायची आहेत त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते म्हणत ही मुद्रा करायची. पुढची मुद्रा आहे प्राणमुद्रा मुद्रा ऑफ लाईफ. ही जी मुद्रा आहे बेंड द रिंग फिंगर अँड लिटल फिंगर अँड टच द टीप ऑफ थंब. ही दोन हे रिंग फिंगर आहे करंगळी आणि अंगठा हे जुळवायचं आणि ही दोन बोटं सरळ ठेवायची. या टिप ऑफ थंबला ही दोन बोटं जुळवायची रिंग आणि स्मॉल फिंगर आणि अशी ही मुद्रा होते. ही टिप्स कीपिंग द रिमेनिंग 2 फिंगर स्ट्रेच. As it is mudra of life, it improves the power of life and weak people become strong. It reduces the cramps in blood vessels and if we practice it regularly, we will become active. म्हणजे ऍक्टिव्ह होण्यासाठी ही मुद्रा आहे. नो स्पेसिफिक टाइम ड्युरेशन 45 मिनिट्स जे मी सांगितलं ते आहे. इट इम्प्रूव्ज इम्युनिटी म्हणजे इम्युनिटी इम्प्रूव्ह करण्यासाठीची ही मुद्रा आहे की ज्याच्यामुळे तुमचा डिसीज रेजिस्टन्स पण वाढतो. इम्प्रूव्ज द पॉवर ऑफ आईज डोळ्याची शक्ती वाढते अँड रिड्युसेस आय रिलेटेड डिसिजेस. इम्युनिटी आय रिलेटेड डिसिजेस अँड रिमूव्ज व्हिटॅमिन डेफिशियन्सी अँड फटीग. त्याच्यामुळे ही जी मुद्रा आहे अतिशय महत्त्वाची आहे की या 3 महत्त्वाच्या गोष्टी ही मुद्रा तुम्हाला देते. एक म्हणजे इम्युनिटी, दुसरं म्हणजे डोळ्यांचं आरोग्य आणि आय रिलेटेड डिसीज कमी करण्याचं आणि इट इम्प्रूव्ज व्हिटॅमिन डेफिशियन्सी आणि फटीग. म्हणजे अतिशय थकवा आला असेल तर दिस इज डायनॅमो ऑफ बॉडी असं समजा की ज्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे एनर्जेटिक वाटेल. सो ही ती मुद्रा आहे. अगेन मुद्रा करताना ॲफर्मेशन्स तुम्हाला द्यायचे. 8वी मुद्रा जी आहे ती अपान मुद्रा आहे. द टिप ऑफ मिडल फिंगर अँड द रिंग फिंगर टच द टिप ऑफ थंब. म्हणजे ही 2 बोटं अंगठ्याला जुळवायची आहेत. हरिण करतो आपण हरणाचा जे आपण शेप करतो तशी ही मुद्रा आहे. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अवर हेल्थ ॲज इट रेग्युलेट्स द एक्सक्रिटरी सिस्टीम. Practice it daily for 45 minutes, but practice for longer time yields more benefits. 45 पेक्षाही जास्त वेळ वापरलं त्याचे खूप फायदे आहेत. इट रेग्युलेट्स डायबिटीज. शुगर कंट्रोल करण्याचं रेग्युलेट करण्याचं काम ही मुद्रा करते. क्युअर्स कॉन्स्टिपेशन अँड पाईल्स
ज्यांना आहे त्रास त्यांना ही मुद्रा अतिशय उपयोगी आहे आणि इट हेल्प्स एक्सक्रिटिंग द नॉर्मल वेस्ट रेग्युलरली. म्हणजे कॉन्स्टिपेशन वगैरे ज्यांना असेल तर त्यांच्यासाठी ही मुद्रा खूप चांगली आहे. ह्याचे 3 बेनिफिट्स आहेत आपण बघितले, एक शुगर रिलेटेड, त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन रिलेटेड आणि इंडायजेशन रिलेटेड. तर अशी ही मुद्रा, ही ह्याला अपान मुद्रा किंवा मुद्रा ऑफ डायजेशन असं म्हणतात. अगेन आफ्टर डुईंग दिस, ॲट द टाइम ऑफ डुईंग दिस ॲफर्मेशन्स द्यायचे आहेत की माझा इम्प्रूव्हमेंट होते, शुगर कंट्रोलमध्ये येते, पायल्सचा त्रास कमी झाला आहे, कॉन्स्टिपेशन कमी झालं आहे आणि नॉर्मल वेस्ट रेग्युलरली मला होते. लाईक हे ॲफर्मेशन्स देत ही मुद्रा करायची. त्याच्यानंतर आहे अपान वायू मुद्रा, मुद्रा ऑफ हार्ट. अत्यंत महत्वाची मुद्रा आहे. तुम्ही परत अपान मुद्रा म्हणजे आपण आधीची बघितली ती, ही 2 बोटं मधल्या ह्याला लावून, हे जे इंडेक्स फिंगर आहे हे अंगठ्याच्या तळाला जाऊन लावायचं आणि करंगळी फक्त वर ठेवायची. म्हणजे मी वेगळ्या प्रकारे परत दाखवतो. पहिलं इंडेक्स फिंगर अंगठ्याच्या तळाला लावायचं आणि वरची मधली आणि रिंग फिंगरची 2 बोटं अंगठ्याला जुळवायची आणि करंगळी अशी वर ठेवायची. सो द टिप of the middle finger and ring finger touch the tip of thumb, while the index finger touches the base of thumb and little finger stretch out. It benefits the heart. हे हार्टसाठी अतिशय महत्वाची आहे. याला अपान वायू मुद्रा म्हणतात. का तर आधीची ही अपान मुद्रा आणि हा वायू आपण टच करतो म्हणून अपान वायू मुद्रा असं तिचं नाव आहे. ही मुद्रा ऑफ हार्ट. इट बेनिफिट्स द हार्ट. इट वर्क्स लाईक इंजेक्शन इन द रिडक्शन ऑफ हार्ट अटॅक. इट इज द पॉवरफुल ॲज सॉर्बिट्रेट टॅबलेट. इट रिड्युसेस द गॅस कंटेंट इन द बॉडी. अतिशय महत्वाची मुद्रा आहे. ज्याला हार्ट ट्रबल आहे, ज्याला पेन सुरू होतं हार्टमध्ये, तेव्हा त्यांनी सॉर्बिट्रेटची गोळी घ्यायची. तेवढा ह्या मुद्रेचा इफेक्ट आहे. ही 15 मिनटं ॲट अ टाइम, 45 मिनटं दिवसातनं करायचे. 15 मिनटं ॲट अ टाइम करताना ॲफर्मेशन्स द्यायचे आणि ही मुद्रा करायची. आता प्रॅक्टिस इट ॲज मेनी टाइम्स ॲज यू कॅन, अँड हार्ट पेशंट्स अँड BP पेशंट्स कॅन प्रॅक्टिस इट for 15 minutes daily twice for better results. It strengthens the heart and regularizes palpitation. It regulates excretory system. It redeems gastric trouble. आणि त्यासाठी ही हार्ट रिलेटेड मुद्रा अतिशय महत्वाची आहे की ज्यामुळे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम तुमचे कंट्रोलमध्ये येतात. म्हणून याला अपान वायू मुद्रा असं म्हणतात. ही शेवटची मुद्रा आहे. याला लिंग मुद्रा म्हणतात. द मुद्रा ऑफ हीट अँड एनर्जी. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आता तुमच्या इकडे किंवा आपल्याकडे थंडी होते त्यावेळेला आपण आपोआप असं करतो, म्हणजे थंडी वाजते म्हणून आपण करतो. तर तीच ही मुद्रा आहे. आपण एक तर असं केल्यानंतर डाव्या हाताचा अंगठा वर आणायचा किंवा उजव्या हाताचा अंगठा वर आणायचा, म्हणजे ही झाली लिंग मुद्रा. तुम्ही ही मुद्रा जी आहे, जेवढ्या सगळ्या आत्तापर्यंतच्या मुद्रा आपण बघितल्या त्या 45 मिनटं, 15 मिनटं ॲट अ टाइम अशा सांगितल्या गेल्या आहेत. पण ही मुद्रा जी आहे ही 10 मिनिटाच्या वर नाही करायची. कारण तुम्ही करून बघा, कारण 10 मिनिटातच तुमची बॉडी एवढी गरम होईल की तुम्हाला थंडी वाजत नाही. त्याचं कारण हे की आपण नैसर्गिकरित्या ही मुद्रा करतो. ही लिंग मुद्रा ही should not do more than 10 minutes. Interlock the fingers of both the hands and keep the thumb of the left hand vertically and straight and encircle it with the thumb and the index finger of the right hand. So it generates heat in our body. Take milk, ghee, more water and fruit juice in addition to practice of this mudra for much benefits. कारण ही मुद्रा उष्णता निर्माण करत असल्यामुळे दूध, तूप वगैरे आणि जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. टाइम ड्युरेशन काय आहे? प्रॅक्टिस इट एनी टाइम यू वॉन्ट, बट डोंट प्रॅक्टिस इट अ लॉट. इट प्रोड्युसेस हीट इन द बॉडी. इट कॅन कॉज स्वेटिंग इवन विंटर इफ यू प्रॅक्टिस इट लॉंगर. एवढी ही पॉवरफुल मुद्रा आहे, त्यामुळे जास्त वेळ नाही करायची. इट स्टॉप्स प्रोडक्शन ऑफ phlegm and gives power to lungs. It cures severe cold and bronchial infection, and it improves the body. Invigorates the body, म्हणजे बॉडीला
एनर्जेटिक करते ही मुद्रा. म्हणून आणि त्याचबरोबर उष्णता निर्माण होते म्हणून 10 मिनिटाच्या वर ही करायची नाहीये. आता यू कॅन डू धिस ऑल these मुद्राज एनी टाइम एनी प्लेस इन द बस, ट्रेन, कार, ऑफिस ऑर ॲट होम. टीव्ही बघताना, चालले असताना, झोपले असताना, बसले असताना मुद्रा केव्हाही करू शकता, की ज्याचा तुम्हाला खूप बेनिफिट आहे. अँड लास्टली, प्लीज डू नॉट होल्ड दिस प्रेझेंटेशन, फॉरवर्ड इट टू ऑल युअर फ्रेंड्स, कलिग्स, रिलेटिव्स, सो दॅट अ मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल कॅन बेनिफिट. आता शेवटचं सिक्रेट जे मी सांगणार आहे ते राहिलं होतं, ते मी आता सांगतो. ह्या 10 मुद्रा महत्वाच्या मी घेतल्या आहेत. अशा टोटल भरपूर मुद्रा आहेत. ऍक्च्युअल गर्ट्रूड हर्षे म्हणून जी आहे, मी तुम्हाला परत एक पुस्तक शेअर करतो, त्याच्यात तिने 42 मुद्रा दिल्या आहेत. दिसतंय का? हॅलो. हो, दिसतंय दादा. हा, हे दिसतंय ना? हो हो, योगा दिसतंय. योगा इन युअर हँड्स, गर्ट्रूड हर्षे. शी इज अ लेडी फ्रॉम स्वीडन. आणि तिच्या हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. हे तुम्हाला अमेझॉनवर किंवा असं मिळवा आणि हे तुम्ही वाचा. याच्यात 42 मुद्रा दिलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला त्याचे जे सिक्रेट सांगायचे ते मी परत आपल्या प्रेझेंटेशन मध्ये जातो. तर आपण आतापर्यंत बघितलं, कुठलीही मुद्रा ही टच करून होते. नुसती टच करून मुद्रा होत नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेला, आता ही ज्ञान मुद्रा आहे किंवा ध्यान मुद्रा आहे, ही जर इफेक्टिव्ह करायची असेल तर टच केल्यानंतर व्हेन यू इनहेल यू हॅव टू प्रेस विथ ॲफर्मेशन्स अँड एक्झेल व्हेन यू हॅव टू गिव्ह ॲफर्मेशन्स. सो प्रेस व्हाईल इनहेल अँड व्हाईल एक्झेल यू रिलीज. म्हणजे रिलीज म्हणजे पूर्ण बोट सोडायचं नाहीये, जागेवरच रिलीज करायचे. हा स्विच असल्यामुळे प्रेस रिलीज, इनहेल एक्झेल अशी सर्कल्स करायची आहेत, की ज्याच्यामुळे ही मुद्रा ऍक्टिव्ह होते. अशी 15 मिनिटं करायची आहे. नुसतं टच करून कुठलीही मुद्रा होत नाही. सो यू हॅव टू डू ॲफर्मेशन्स ॲज वेल ॲज प्रेस रिलीज, इनहेल एक्झेल. कुठलीही मुद्रा असो, मग शून्य मुद्रा आहे किंवा वरुण मुद्रा आहे, ज्या काही मुद्रा आहेत त्या प्रेस रिलीज, इनहेल एक्झेल करताना करायचे आहेत. आणि त्याचबरोबर ॲफर्मेशन्स पण द्यायचे आहेत. म्हणजे तुमच्या सगळ्या मुद्रांचा इफेक्ट तुम्हाला बसल्या जागी मिळू शकतो. आसनं करू शकत नाही त्या लोकांसाठी हे अतिशय महत्वाचं आहे आणि ह्याचे खरोखर खूप बेनिफिट्स आहेत. विश्वास ठेवून तुम्ही ह्या मुद्रा करा. 45 मिनिटं करा. फक्त जी आपण ही बघितली ही मुद्रा, लिंग मुद्रा, यू शुड नॉट डू मोर दॅन 10 मिनिट्स. ती फक्त 10 मिनिटं करा. थंडी असताना तुम्ही करून बघा. आता बर्फ पडतोय तुमच्याकडे, जिथे थंड आहे तिथे तुम्ही ही मुद्रा एक 10 मिनिटं करा. तुमच्या लक्षात येईल बॉडी गरम किती होते आणि त्याचे हे बेनिफिट्स आहेत. सो हे होतं आजचं आपलं मुद्रा रिलेटेड लेक्चर. आणि याच्यावर तुम्हाला आता काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. मी मुद्दाम 10च मुद्रा घेतल्या आहेत, कारण एकदम जास्त मुद्रा घेऊन पण त्या लक्षात राहणार नाहीत आणि त्याचे बेनिफिट्स पण तुमच्या लक्षात येणार नाहीत. तर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. थँक्यू दादा. तुम्ही 2 मिनिटं स्टॉप कराल का? हो. हां. तर आपल्याकडे एक प्रश्न आलाय आणि आपण ऑफकोर्स इम्प्रॉम्प्टो प्रश्न घेऊ की ज्या लोकांचे, आणि प्रत्येकाने आपापले कॅमेरे ऑन केलेत तरी चालतील आता. तर त्याच्याबद्दल एकाने विचारलंय की त्यांचं नाव नाही दिलेलं, झूम युजर आहे. तर हिअरिंग इम्पेअरमेंटसाठी काय करू शकतो का? आपली कुठली मुद्रा वापरू शकतो का? कशासाठी? हिअरिंग इम्पेअरमेंट, समजा हा, मग ती कानाचे ऐकू येत नसेल. शून्य मुद्रा बघितली ना आपण. डीफ अँड मेंटली रिटार्डेड लोकांसाठीची शून्य मुद्रा जी बघितली, ती मुद्रा फार महत्वाची आहे कानाच्या इम्प्रुव्हमेंटसाठी. आणि भावनाताईंचा आहे. भावनाताई, तुम्हाला स्वतःहून विचारायचा आहे का प्रश्न? हा, त्यांनी विचारले हां, की हां. ऑल दीज. होय. हा, हां, बोला भावनाताई. हां. नमस्कार. नमस्कार. मी नमस्कार. भावना बोलतीये. मला हा, असं विचारायचं की आपण मुद्रा ज्या करतो, त्या आपल्याकडे बघतात, म्हणजे मुद्रा आपल्याकडे वळवायच्या का बाहेरच्या साईड म्हणजे?
मला नाही कळालं. ऐकू नाही येते, आवाज आवाज कमी हा, वीक सो आहे. असं दादा ते त्यांनी काय विचारलंय की आपण जेव्हा मुद्रा करतो त्यावेळेला हा मुद्रा करत असताना आता फॉर एक्झाम्पल आपण ही मुद्रा करतोय, सुरुवातीची हा ज्ञान मुद्रा समजा करतोय, तर ती हा करत असताना आपण बाहेर हात ठेवायचे का आपल्याकडे ठेवायचे? हा. नाही नाही, आपल्या आपल्या मांडीवर ठेवायचे, किंवा तुम्ही नुसते असे हवेत ठेवले तरी काही नाही, असे केले तरी काही नाही. मुद्राचा हात कसे ठेवता त्याच्याशी हा. निगडीत मुद्राचा काही इफेक्ट नाही. ॲफर्मेशन्स आणि प्रेस रिलीज, इनहेल प्रेस एक्झेल हा. रिलीज, इनहेल प्रेस, हे प्रेस रिलीज करणं फार महत्वाचं आहे, की ते बरं. केल्यामुळेच ती मुद्रा ऍक्टिव्ह होते आणि ऍक्टिव्हेट होते आणि त्याचे बेनिफिट्स मिळतात. मग तुम्हाला जर का हात असे वर धरून हात दुखतात, त्याच्यामुळे मांडीवर रेस्ट करून त्या मुद्रा केल्या तरी चालतात. ओके. धन्यवाद. धन्यवाद. सो सोनाली, एक 3 प्रश्न मी आधी घेते, त्यांचे आधी जे विचारले होते, आणि त्याच्यानंतर यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. सो त्याच्यातला पहिला प्रश्न शीतल यांनी विचारलाय की इज हा देअर एनी स्पेसिफिक मुद्रा फॉर विमेन गोइंग थ्रू पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज, म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस साठी कुठली पर्टिक्युलर मुद्रा आहे का? हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी पर्टिक्युलर मुद्रा अशी नाहीये. ह्या ज्या 10 मुद्रा आहेत, या ओव्हरऑल तुमच्या सर्व प्रकारचे हेल्थ रिलेटेड हे कंट्रोलमध्ये आणतात. त्याच्यातली स्पेसिफिकली जी मुद्रा आपण बघितली, प्रोटीन्स आणि हे आपल्याला ज्याच्यामध्ये बेनिफिट होतो, ती मुद्रा जी आहे ती महत्वाची आहे. म्हणजे तुम्हाला प्रोटीन्स आणि एनर्जेटिक होण्यासाठी त्या ज्या मुद्रा आहेत, म्हणजे ही एक मुद्रा जी आहे अपान मुद्रा, ही तुम्हाला डायनॅमो आहे शरीराचा. याच्यामध्ये भरपूर तुम्हाला स्पेसिफिक बेनिफिट होतो. आणि दुसरी मुद्रा जी आहे ती ज्ञान किंवा ध्यान मुद्रा, ज्याच्यामुळे ऑक्सिटॉसिन म्हणजे पिच्युटरी ऍक्टिव्हेट होते. ती जी आहे ती तुम्हाला स्पेसिफिक, तुम्ही आता विचारलेल्या प्रश्नाला जास्त उपयोगी पडेल. शीतल, तुम्हाला काही विचारायचं का याच्या बाबतीत, का दिस क्वेश्चन वॉज आन्सर्ड? ओके. नंतर अर्चना रायकर त्यांनी विचारलंय की एनी मुद्रा ड्युरिंग प्रेग्नन्सी फॉर नॅचरल बर्थ अँड हेल्दी आउटकम ऑफ प्रेग्नन्सी. नाही, आता नॅचरल बर्थसाठी मुद्रापेक्षा ॲक्युप्रेशर पॉईंट फार महत्वाचा आहे. ॲक्युप्रेशर पॉईंट म्हणजे पाय ज्या वेळेला आपण असे ठेवतो त्यावेळेला अ, खालपासून वरती एक 6 इंचावरती 2 पॉइंट आहेत, ते प्रेस केले तर एकदम इझी डिलिव्हरी होते आणि त्रास होत नाही. आणि पिच्युटरी ग्लँड ऍक्टिव्हेट करण्यासाठीची जी मुद्रा आहे ती मुद्रा पण करायला सांगायची, की कारण अनलेस अंटिल ऑक्सिटॉसिन इज रिलीज, डिलिव्हरी इज नॉट टेकिंग प्लेस. या, ऑक्सिटॉसिन सो इज व्हेरी इम्पॉर्टंट बेसिकली ड्युरिंग डिलिव्हरी. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डिलिव्हरी, आणि ते म्हणून इंजेक्शन देऊन ती ऍक्टिव्ह करण्याचं काम केलं जातं. पण आपल्याकडे ही मुद्रा आहे की जे इनहेल एक्झेल करायला लावायचं. ऍट द सेम टाइम पाय जे असे ठेवलेले असतात त्या पायाच्या भागात 6 इंच, 5 ते 6 इंच वरती ते 2 पॉइंट असे प्रेस करायचे, की ज्याच्यामुळे इझी डिलिव्हरी होऊ शकते. हे ॲक्युप्रेशर रिलेटेड मेरिडियन थिअरी मधले हे 2 पॉइंट आहेत. मेरिडियन मीन्स पूर्ण शरीराचे जे मेरिडियन गेले त्याचे पॉइंट्स आहेत. आणि ॲक्युप्रेशर मीन्स रिफ्लेक्सॉलॉजी जी आहे ती तळ हात आणि तळ पायाशी आहे. तर त्यामुळे मेरिडियन थिअरी मधले हे 2 पॉइंट आहेत, ते प्रेस केल्याने इझी डिलिव्हरी होते. सोनाली, तुला विचारायचंय? हो. खूप सुंदर होतं अशोक दादा, खूप धन्यवाद. खूप उपयुक्त माहिती होती. एकच विचारायचं होतं की वय वर्ष किती ते वय वर्ष कितीपर्यंत या मुद्रा करायला हवं, योग्य आहे? याला वयाची अजिबात अट नाही. उलट लहान मुलं जी आहेत, किंडर गार्टन पासून ते शाळेत जाणारी, ते 80 वयापर्यंत, कारण त्यांना जर का ज्ञान किंवा ध्यान मुद्रा दिली तर ती शांत होऊ शकतात आणि त्यांची मेमरी सुधारू शकते. अगदी शाळेतल्या मुलांना, अगदी लहान किंडर गार्टन, ज्युनियर केजी, सिनियर केजी ह्यांना जर का हे शिकवलं तर ती फारच छान प्रकारे मुद्रा करतात आणि त्याचा त्यांना बेनिफिट होऊन ती शांत होऊ शकतात. जी धडपड धडपड चाललेली असते त्यांना शांत करण्याची ज्ञान किंवा ध्यान मुद्रा आहे. आणि त्यांना लवकर कॉन्सन्ट्रेशन होतं, कारण आपल्याला 1000 थॉट्स असतात पण त्यांना विशेष त्यांच्या मनात विचार येत नसल्यामुळे ते फार छान प्रकारे ह्या मुद्रा करतात आणि त्यांची मेमरी आणि कॉन्सन्ट्रेशन सुधारतं. त्याच्यामुळे मुलांसाठी तर अतिशय उत्तम मुद्रा आहे ही, ज्ञान मुद्रा किंवा ध्यान मुद्रा. खूप छान दादा, कारण की मी शाळेमध्येच करते जॉब, आणि तेच हा. त्या मुलांकरताच स्पेशली विचारत होते मी. तर खूप छान माहिती दिली तुम्ही. हो. अ, तर हे मी अतिशय म्हणेन, महत्वाची मुद्रा, मुलांसाठी खूपच छान मुद्रा आहे ही.
ॲट द सेम टाइम ह्या लहान मुलांना त्यांची मेमरी सुधारायची असेल तर एक चिमूटभर तुम्ही वेखंड पावडर दुधात घालून त्यांना प्यायला सांगायची. वेखंड हे लहान मुलांचं अमृत आहे. त्यांचा बर मेंदू अतिशय तल्लख होईल. बर बर दादा, चालेल सो त्या अगदी. कारण कसं आहे, नुसत्या मुद्रा नाही, मुद्रांबरोबर आयुर्वेदा पण जातो. आता हे सगळं एवढ्याशा या पिरियडमध्ये त्या लिंक देता येत नाहीत. त्याच्यामुळे हम्म. आता हे विचारलं म्हणून सांगतो की ती मुद्रा पण सांगायची आणि चिमूटभर वेखंड पावडर टाकायची दुधात आणि प्यायला द्यायची मुलांना. त्यांचं मेंदू अतिशय तल्लख होईल, कारण वेखंड हे अमृत आहे इथल्या मेंदूसाठी. आता अमेरिकन मुलांना कदाचित मला एवढं सांगता येणार नाही, पण मुद्रा जरूर त्यांना, कारण खूप वेळा गोंधळ करतात ते, आणि आम्ही त्यांना टाइम आउट वगैरे देतो, त्याच्याऐवजी अशी मुद्रा करून त्यांना हा बसवलं थोड्या वेळ तर मुद्रा त्याचा उपयोग होईल असं. हा मुद्रा करून बसवायचं आणि मेडिटेशन करायला लावायचं किंवा प्रार्थना म्हणायला लावायची. ती म्हणता म्हणता मुलं शांत होऊन जातील, कारण बर पिच्युटरी ऍक्टिव्हेट होईल, बर आणि मेमरी पण आपल्याकडे वेळ सुधारेल. आहे दादा, त्याच्यामुळे तुम्हाला काहीही आम्हाला टिप्स द्यायच्या असतील तरी वी हा हॅव इनफ टाइम इन हँड. कारण हा हा प्रेझेंटेशन लवकर संपलं असल्यामुळे आपण तुमच्याकडनं काहीही जरी आलं तरी, कारण हो ॲज वी नो सुजाता पण इकडे आहे, सो वी बोथ वर इन युअर क्लास. आम्ही दोघींनी येस. पर्सनली तुमच्याकडनं शिवस्वरोदय आणि हो न्यूमरॉलॉजीचं अगदी. शिक्षण घेतलंय, हो त्याच्यामुळे जे काही एक्स्ट्रा जो काही शब्द पडतो ते लिहून घ्यायचो आम्ही, त्याच्यामुळे तो काही तुमच्याकडे असेल तरी सांगा आम्हाला. बरं, आणि आपल्याकडे आता ॲब्सोल्युटली संजय अलका. म्हणून ॲब्सोल्युटली. आहेत, त्यांचा प्रश्न आलाय की हा व्हॉट्स द बेस्ट कॉम्बिनेशन टू डू डेली ॲज वी डू ईच फॉर 45 मिनिट्स. इट विल मेक अ व्हेरी लॉंग अँड नॉट फिजिबल एव्हरी डे. सो संजयजी, आता दादांनी सांगितल्याप्रमाणे एक मुद्रा 15 मिनिटं करायची आहे आणि असे 3 सेट्स करायचे. सो वी आर हो नॉट डुईंग इट स्ट्रेट फॉर 45 मिनिट्स ॲट वन्स. करूच शकणार नाही, कोणीच करू शकणार नाही ॲट अ स्ट्रेच 45 मिनिट्स. पेनफुल आहे, पेन होईल. आणि म्हणून 15-15 मिनिटाचे 3 सेशन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. टीव्ही बघत असाल त्यावेळेला मुद्रा करा. तुम्ही चालत असाल किंवा गाडीत बसले असाल, तो ट्रॅव्हल करत असाल तेव्हा मुद्रांना वेळ नाही, ठिकाण नाही. त्यामुळे तुम्ही केव्हाही मुद्रा करू शकता. ॲट अ टाइम 15 मिनिटं करा, तरच त्याचा इफेक्ट. असं 3 सेशन 45 मिनिट्स मिनिमम झाल्या पाहिजेत. आणि हे तुम्ही नक्की करा, म्हणजे तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतील. आणि तुम्ही ऑब्झर्व करून लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की बेनिफिट्स कसे होत आहेत त्याचे. पण सांगितले ते नियम बेसिक 100% आहेत. एक म्हणजे इनहेल, प्रेस, एक्झेल, रिलीज, आणि दुसरं म्हणजे ॲफर्मेशन्स. विदाउट ॲफर्मेशन कुठलीही मुद्रा आपल्या जे रिच्युअल्स, आपली जी संस्कृती त्याच्यामध्ये ॲफर्मेशन्सला फार महत्त्व आहे. जोपर्यंत तुम्ही इम्बाईब करत नाही सबकॉन्शियसमध्ये की मी बरा झालोय, मी बरा झालोय, मी बरा झालोय, मी निरोगी आहे, निरोगी आहे, तोपर्यंत कुठलीही बाहेरची फिजिकल ॲक्टिव्हिटी करून तुम्हाला आरोग्य सुधरत नाही. सो प्रत्येक ह्या गोष्टीला ॲफर्मेशन्स महत्वाची आहेत. त्याच्यानंतर अर्चनाताईंचा प्रश्न आहे, अर्चनाताई डोंगरे, की इज देअर एनी मुद्रा टू क्युअर न्यूरोपॅथी. आता एक फक्त इकडे ना आपण थोडंसं कॉशियस राहायचंय की आपण क्युअर हा शब्द नाही वापरणार आहोत, कारण हो एकतर क्युअर इज अ व्हेरी स्ट्रॉंग वर्ड, जो फक्त हो आजच्या ते हे काळामध्ये प्रिव्हेंटिव्ह आहे. डॉक्टर्स, ते हे प्रिव्हेन्शन म्हणून ह्या प्रिव्हेंटिव्ह. गोष्टी वापरायच्यात आपल्याला, हो की हे आपण प्रि एखाद्या गोष्टीचा कंट्रोल कसा घेऊ शकतो रादर दॅन क्युअर. हम्म, सो इफ वी कॅन बरोबर. जस्ट यूज ॲज अ कंट्रोल इज अ राईट वर्ड टू यूज. तर त्याच्या दृष्टीने काही न्यूरोपॅथीच्या दृष्टीने तुम्ही काही सांगू शकाल का? कशाच्या? न्यूरोपॅथी तुमचं समजा असेल कोणाला, नाही मग ते रिलेटेड विथ एनिथिंग, पण न्यूरोपॅथीच्या दृष्टीने म्हणजे नर्व्सच्या रिलेशनमध्ये तुम्हाला काही सांगता येऊ शकेल का? हा, मग नर्व्ससाठी आपण बघितलं ना, वरुण मुद्रा. हा. मसल स्ट्रॉंग मसल स्ट्रॉंग होण्यासाठी जी मुद्रा बघितली ती, म्हणूनच मी ह्या 10 अशा घेतल्या आहेत की ज्या कॉमन एलिमेंटसाठी तुम्हाला या उपयोगी पडतील. बाकी फार स्पेसिफिक आणि क्लिष्ट मुद्रा आहेत. त्या सर्व त्या योगा इन युअर हँड्स जी जी आहे, गर्ट्रूड हर्षचे जे मी पुस्तक दाखवलं असता, त्याच्यामध्ये 42 मुद्रा दिलेल्या आहेत विथ ऑल सायंटिफिक त्याचे ॲनालिसिस अशा दिलेल्या आहेत त्यात. त्याच्यामुळे ही जी मुद्रा आहे ही मसल स्ट्रेंथनसाठी आहे, कारण तुमचं वॉटर रिटेन्शन जे आहे ते कंट्रोल करण्याचं काम करते. आणि प्रॉपर वॉटर रिटेन्शन असेल तर त्या मसल स्ट्रॉंग राहतात, त्यासाठीचे आहे. त्याच्यानंतर परत मला असं वाटतं उषा म्हणून आहेत, उषाताईंचा प्रश्न आहे, उषाताई आगते. इज देअर एनी मुद्रा हेल्पफुल फॉर हाय शुगर कंट्रोल? शुगर कंट्रोलची आपण मुद्रा बघितली ना, डायबिटीससाठीची मुद्रा. आपण ज्या मुद्रा जी बघितली त्याच्यामध्ये आपण एकतर हे सॉर्बिट्रेट हार्ट रिलेटेड आहे ते बघितलं.
आणखीन जी मुद्रा बघितली ती डायबिटीज, शुगर कंट्रोल आणि एनर्जेटीसाठी आपण ही पण एक मुद्रा बघितली की जी आपल्याला आळस येत असेल किंवा आपण विकनेस असेल तर ह्याने आपली आपण एनर्जेटिक वाटतं आपल्याला, त्यामुळे ही एक मुद्रा आपण बघितली. अशा तर ह्याचं तुम्हाला पाहिजे असेल तर मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला फॉरवर्ड करेन तुमच्या हा, ग्रुपवर. आपल्या आपल्या म्हणजे ग्रुपवरती टाकू म्हणजे आपण त्यांना ते. परत परत त्या वाचून त्यांच्यात जे काही आता लक्षात येतंय ते त्यांना कळेल की बाबा हे काय आहे, म्हणजे नक्की. कुठल्या थँक्यू. ह्याच्यासाठी कुठली थँक्यू. मुद्रा आपण वापरायची आहे. आणि म्हणून ह्या दोन मुद्रा तुम्ही त्या ज्या तुम्ही मेन्शन केल्या होत्या ड्युरिंग जेव्हा आम्ही शिकत होतो त्यावेळेला, त्याचा ऍक्च्युली उपयोग मी माझ्या कन्सल्टिंग प्रॅक्टिसमध्ये खूप करते. स्पेशली जी हम्म, यंग मुलं असतात ना, जी काउन्सिलिंगसाठी येतात, तर त्यावेळेला त्यांचा म्हणजे स्पेशली ज्यांचा लो कॉन्फिडन्स आहे किंवा बोलायला घाबरतात, बऱ्याच वेळेला दे कॅनॉट स्टँड इन द पब्लिक स्पेस याच्यामध्ये. आणि तुम्ही रेग्युलरली पण बघत असाल तर बऱ्याचशा इंस्टाग्राम रील्स किंवा युट्यूब चॅनल्सवरती वगैरे हे खूप कॉमनली दिसतं. तर स्पीकर्स जे असतात, आणि हे समथिंग विच केम फ्रॉम यू ऑल्सो अशोकदादा, की जेव्हा स्पीकर्स उभे असतात बऱ्याचशा कॉन्फरन्सेसमध्ये किंवा ऍक्च्युअल डिलिव्हरिंग द लेक्चर्स, तर त्यावेळेला त्यांचा हात अशा पद्धतीने धरलेला असतो. ते हम्म, युजली स्टँड लाईक दिस. आणि हम्म, पायामधली स्पेस थोडीशी जास्त असते. दे नेव्हर हॅव म्हणजे त्यांचं कधी एकत्र उभे राहून सावधान आणि युजली विश्राममध्ये ते उभे असतात आणि हात असे लॉक्ड असतात. सो दॅट ऍक्च्युली शोज की तुमचा कॉन्फिडन्स दाखवला जातो आणि तुम्ही जे डिलिव्हर करता स्पीच ते खूप कॉन्फिडेंटली डिलिव्हर होतं. आणि दुसरी जी हम्म, युजली मुद्रा किंवा हँड जेस्चर्स दाखवले जातात ते म्हणजे हे, ज्याच्यात आपलं हम्म. फोकस म्हणजे जे मुलांना बेसिकली. तर सोनाली, तू जो विचारला होतास ना, तर त्या या मुद्रेमध्ये बऱ्याचशा वेळेला मुलांचा फोकस जो केला जात नाही, जो आपल्या थर्ड आय वरती काम करतं, म्हणजे आपल्या आज्ञाचक्रावरती काम करतं, तर ही मुद्रा बऱ्याच वेळेला वापरली जाते. सो बर ह्याचं पण ती समथिंग. ती मुद्रा जी आहे ती मुद्रा योनी मुद्रा आहे. हा, नाही पण ही युजली जेव्हा आपण मेडिटेशन किंवा लहान मुलांना हा, जेव्हा फोकसचा जो इश्यू असतो, हो. तर त्यांना अगदी पाच, कारण हे करणं कठीण आहे. म्हणजे ऍक्च्युअल मुद्रा करताना आपण त्या थर्ड आय वरती फोकस करतो, तर हम्म. ते डायरेक्ट वरती करणं कठीण आहे. म्हणून नुसत्या या मुद्रेवरती एक 5 मिनिटं जरी सांगितलं ना, तरी फोकससाठी बराच फायदा होतो याचा. म्हणजे बराच फायदा ऍक्च्युली व्हॉट एव्हर आय हॅव सीन सो फार, बराच हम्म. फायदा या लोकांना झालेला आहे. बरं, बरोबर, थँक्यू अंजली. बरोबर. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का किंवा काही कमेंट्स असतील तर अलका मी बोलते. हा. नमस्कार दादा. आणि नमस्कार. जसं अलका म्हणाली तसं आम्ही दोघींनीही खूप एन्जॉय केलं तुम्ही शिकवलेलं. आणि इतकं सुंदर शिकवतात ते शिवस्वरोदय आणि मुद्रा. आणि आता मी भारतात गेले होते तर आम्ही दोघी त्यांना प्रत्यक्ष भेटू शकलो तिकडे त्यांच्या घरी. आणि इतकं छान वाटलं. आणि नक्कीच आपण सगळ्यांनी या मुद्रांचा अभ्यास केला आणि वापर केला तर खूप उपयुक्त आहे. सो थँक्यू अगेन म्हणून दादा. म्हणून तुम्ही बघाल की भरतनाट्यम, मोहिनीअट्टम करणाऱ्या ज्या आहेत त्यांची फिगर कशी असते, हम्म. बरोबर. त्यांचं पोश्चर कसं असतं. बिकॉज ऑल दीज मुद्राज दे हेल्प देम टू कीप द फिटनेस राईट. आणि स्ट्रेंथ. आणि पायाचे हम्म, सॉरी, नाही बोलू. हा, लेग्स लेग्स रिलेटेड पण पदन्यास असतो, हे असतो, बरोबर. त्याच्यामुळे त्यांची टोटल हेल्थ त्याच्यामुळे खूप चांगली राहते. त्यामुळे ह्या त्या मुद्रा आपण बघितल्या की 200 आणि 250 मुद्रा आहेत संपूर्ण शरीराच्या भरतनाट्यम आणि मोहिनीअट्टम मध्ये वेगवेगळ्या. आपण ज्या बघितल्या ह्या फक्त बोटांच्या 10 मुद्रा त्या, तर तुम्ही विचार करा की फक्त या बोटांच्या मुद्राने सुद्धा भरपूर तुम्हाला फायदा होऊ शकतो. सिन्सिअरली आणि सांगितलेली प्रिन्सिपल्स हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही. इनहेल, एक्झेल आणि प्रेस हे कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही. तुम्हाला फक्त कुठली पुस्तकं वाचा तुम्ही, कुठली मुद्रा रिलेटेड, त्यात फक्त टच करण्याचंच फक्त शिकवलं जातं किंवा लिहिलेलं आहे. पण प्रेस रिलीज आणि इनहेल एक्झेल करताना प्रेस रिलीज करण्याचं त्यात कुठेही नाही. कारण आपण आपली इलेक्ट्रिसिटी जशी आहे तसे आपले नर्व्स गेलेले आहेत. आपण स्विच कुठे शॉर्ट सर्किट किंवा कुठे असं बटन आपण 3-4 वेळा केल्यावर कसं ऍक्टिव्ह होतं, तसा हा प्रकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही मुद्रा इनहेल करताना प्रेस, एक्झेल करताना रिलीज ही जर 10 सायकल केलीत आणि ह्याच्या एक्झॅक्ट रिव्हर्स, इनहेल करताना रिलीज, एक्झेल करताना प्रेस, अशी जर केली तर त्या मुद्राचा लवकर इफेक्ट होईल. त्याच्यामुळे इनहेल, एक्झेल आणि ॲफर्मेशन्स ही फार महत्वाची आहेत. अर्चना, ते तुमचा हात वरती आहे. अर्चना रायकर, रायरीकर, सॉरी.
तुम्हाला काही बोलायचं का? हा मी मला माईक हे करत होते. सो हॅलो एव्हरीवन, मी हॅलो. अर्चना रायरेकर आणि हॅलो. हा खूपच एकतर सुंदर हे झालं सेशन. म्हणजे तुम्ही आता मगाशी टाकलत आणि मला जॉईन करायची संधी मिळाली नेमकं, तर आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. सो बेसिकली मगाशी मी तो एक प्रश्न विचारला होता. मी गायनेकोलॉजिस्ट बरोबर काम करते, मी डायटिशियन आहे. तर गायनेकोलॉजिस्ट बरोबर काम करते आणि सध्या प्रेग्नन्सी चे प्रॉब्लेम्स म्हणजे स्पेशली आउटकम करताना खूप प्रॉब्लेम होतो आणि खूप काही काही कॉम्प्लिकेशन्स होत असतात. तो मगाशी तुम्ही सांगितलं ते ऑक्सिटोसिन रिलीज वगैरे ते खरंच छान होतं. मी ऍक्च्युली माझा प्रश्न असा होता की ओव्हरऑल थ्रू आउट द कोर्स म्हणजे 9 मंथ्स त्यांनी रेग्युलरली कुठली त्यांना मला मुद्रा रेकमेंड करता येईल की ज्याचा त्यांना फायदा होऊ शकेल. आणि अजून एक असा प्रश्न होता की तुम्हाला माहितीये की मी दीनानाथमध्ये एपिलेप्सी बरोबर काम करते, किटोजेनिक डाएट. तर त्यांना त्यातली काही मुलं खूपच लहान आहेत, त्यांना म्हणजे काही कळणं अवघड आहे. पण बरीच मुलं आता अशी आहेत की एक 8-10 वर्षाची आहेत. तर त्यांना असं काही सांगता येईल का की ज्याच्यामुळे त्यांना थोडा अलॉंग विथ द मेडिसिन आणि बाकीच्या गोष्टींबरोबर एपिलेप्सी कंट्रोलवर काही फायदा होऊ शकेल. थँक्यू. हा आणि खूप छान झालं सेशन. हो, थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला सांगायचं म्हणजे अर्चना रायरीकर मॅडम आमच्या क्लबच्या मेंबर आहेत आणि त्या खूप वर्ष ही प्रॅक्टिस करतात आणि दीनानाथला त्या अटॅच आहेत. तर तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्याच्याची अनेक प्रकारचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. त्याच्यामुळे इथे आत्ता एवढं लगेच सांगता येणार नाही, पण आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटू आम्ही हो हो, चालेल. एका ग्रुपचे मेंबर आहोत. तिथे आम्ही दर मंगळवारी सकाळी भेटतो. तर तुम्हाला ह्या प्रश्नावर तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि मी तुम्हाला त्या याच्यावरती काय काय करायला पाहिजे 9 मंथ्स रिलेटेड ते मी तुम्हाला सांगेन. कारण नक्की वेगवेगळे नक्की. प्रकार आहेत. 9 महिन्या प्रत्येक महिन्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. पण त्यातले दोन अच्छा. मुख्य जे सांगितले ते इझी डिलिव्हरीसाठीचे मी सांगितले. हो, एक म्हणजे पिच्युटरी ग्लँड ऍक्टिव्हेट करण्यासाठीचे आणि दुसरं म्हणजे तो जो पॉइंट सांगितला की पायाचा. पायापासून वर 6 इंचावरती दोन पॉइंट आहेत की ते आताही तुम्ही जर बघितलं तरी ते पेनफुल आहे तुम्ही जर प्रेस केलेत तर ते जे प्रेस रिलीज करून एकदम इझी डिलिव्हरी होते. ते पॉइंट डिलिव्हरीसाठीचेच आहे. तर जसं की तुम्ही जर बघाल की जे पावलाचं जे असं त्रिकोणी हाड आहे पावलाच्या तिथे आत आणि बाहेर दोन्हीकडे आहे बघा. त्याला LU4 पॉईंट म्हणतात, लंग्स अँड युरिन. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ज्या वेळेला तुमचे लंग्स अफेक्ट असतात, सर्दी असते, त्यावेळेला युरिन पण अफेक्ट होते. ज्यावेळेला युरिन इन्फेक्शन असतं त्यावेळेला तुम्हाला सर्दी होते. सो LU4 इज पॉइंट रिलेटेड टू लंग्स अँड युरिन. त्यामुळे तो जर का त्या हाडाच्या भोवती असं गोल फिरवलं, प्रेस केलं आतून आणि बाहेरून सुद्धा दोन्हीकडून, तर तुमच्या लंग्स अँड युरिन पॉइंट प्रेस होऊन तुमचे लंग्स अँड युरिन इम्प्रूव्ह होतात. आता याच्यामध्ये युरिन इन्फेक्शन वगैरे असेल तर त्यासाठी सुद्धा ते पॉइंट आहे, त्या LU4 म्हणतात. अशी अनेक मेरिडियन्स गेलेली आहेत आणि त्या मेरिडियन्स रिलेटेड ते पॉइंट प्रेस केल्याने तुम्हाला तुमची इम्प्रूव्हमेंट होते. आता किडनी रिलेटेड आहे तर हा जो पॉइंट आहे इथला तो प्रेस तुम्ही इकडे जर प्रेस रिलीज केलात तर किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स तुमचे इझी म्हणजे सॉल्व्ह होतात. असे हे दिसत संपूर्ण नाहीये. मेरिडियन दिसत इथपासून नाहीये तो असे पॉइंट मला. दादा तुम्ही थोडा वर कराल का हात तुमचा? वर हात करून हात दिसत नाहीये. आता हा थोडं आता थोडं खाली हो. घ्या. हा हा, थोडं खाली. हा. आता इथे पॉइंट आहे. म्हणजे तुम्ही ही 3 बोटं जर का आपल्या ह्या याला ठेवली इथे 3 तर तर ही 3 बोटं इथे ठेवल्यानंतर इथे जो पॉइंट येतो हा 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 पॉइंट जो आहे हा किडनी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे किडनी इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी इथे इथे जिथे दुखेल तिथे प्रेस रिलीज केलं तर हे मेरिडियन आहे किडनी रिलेटेड. अशा रीतीने आता कृमी आहेत पोटात समजा तर करंगळीचा इकडचा जो भाग आहे हा भाग इथे प्रेस रिलीज केल्याने कृमी रिलेटेड इश्यू पण हे होतं. तर मेरिडियन थिअरी पण फार महत्वाची आहे की जे धीरेन गालाचं ॲक्युप्रेशर नावाचं पुस्तक आहे आणि डॉक्टर देवेंद्र वोरांचं रिफ्लेक्सॉलॉजी नावाचं पुस्तक आहे की जे सगळ्या तळहातावर पॉईंट्स आहेत त्याला रिफ्लेक्सॉलॉजी म्हणतात. आणि मेरिडियन थिअरी जी आहे ती संपूर्ण शरीरभर गेलेले जी काही मेरिडियन्स आहेत ती प्रेस केल्याने हे होतं. ते ज्याला ॲक्युपंक्चरवाले काय करतात तर ॲक्युपंक्चर ते पंक्चर करून शॉर्ट सर्किट करतात. पण प्रेशरने काय होतं की शॉर्ट सर्किट होत नाही पण तो आजार तिथे कंट्रोलमध्ये येतो. दादा आणि तुम्ही एक इन्फिनिटी वॉक बद्दल सांगू शकाल का? बिकॉज दॅट वॉज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. व्हॉट ॲज आय सेड की आय हॅव युज्ड इट मल्टिपल टाइम्स
इन द कुठे काउन्सिलिंग. तर इन्फिनिटी वॉक जो तुम्ही आवाज इन्फिनिटी घेतला वॉक होतात फिगर ऑफ एटचा तो सूर्योदयमध्ये, हा इन्फिनिटी वॉक त्याच्याबद्दल हा सांगाल का? इन्फिनिटी वॉक जे आहे ते म्हणजे 8चा आकडा आहे, त्याच्यामध्ये चालायचं आहे. पण ते चालायचं कसं, तर नॉर्थ साईडला तुम्ही नॉर्थ डायरेक्शनने तुम्ही क्लॉकवाईज जायचंय नॉर्थने, आणि अँटी क्लॉकवाईज साऊथने यायचंय. असं तुम्ही 20 मिनिटं सकाळी आणि 20 मिनिटं संध्याकाळी असं 2दा दिवसातनं केलं तर 4 ते 5 किलोमीटर चालण्याची जेवढी एनर्जी किंवा जेवढं बेनिफिट मिळतो तो 4 फुटामध्ये तुम्हाला मिळेल घरात. म्हणजे आता बाहेर बर्फ पडतोय, तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, वॉक होत नाही, एक्सरसाइज होत नाही. मग तुम्हाला त्याचे बेनिफिट कसे काय मिळणार वॉकिंग एक्सरसाइजचे? तर ते फक्त 8 आकडा, म्हणजे नॉर्थ साईडला जाताना इकडनं क्लॉकवाईज जायचं नॉर्थ साईडला, आणि अँटी क्लॉकवाईज साऊथने यायचं, परत क्लॉकवाईज नॉर्थ जायचं, अँटी क्लॉकवाईज साऊथने. सो हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी तुम्हाला आता शेअर करतो. 1 मिनिट. This edition of this program is to explain to us about the benefits of a simple This edition of this program is to explain to us about the benefits of a simple exercise, which was practiced by Tamils from ancient times. The Tamil mystics, called the Siddhas, in their writings preserved in palm leaf documents, have encouraged the people to practice meditation, silent chanting of various mantras, or any other simple दिसतंय का? हो, chant. दिसतंय. This includes breathing exercise coupled with figure 8 walk. This is an exercise everyone can do in the morning and in the evening for about 30 minutes or more each time. While they are doing this exercise, they could do a simple chant. Those who have done this exercise have told us that their high blood pressure levels returned to normal. Blood sugar levels were returned to normal. Asthmatics found much relief, including those who suffer with arthritis. One has to start walking facing north at a steady pace, breathing gently, and walk in the shape of figure 8. One walks towards north and returns south, and this is repeated. If possible, meditation on a single syllable like Om. This is a good way to practice walking meditation. It is told that once you have done this for over 20 minutes, your brain gears up to the alpha ray. As they say, the proof is in the pudding. Do this exercise we would like to encourage you to do for 2 weeks, and please write your comments below. As for breathing exercise, inhale 8 times through your left nostrils and exhale. And then inhale 16 times through your right nostrils and exhale. But do not do the 8-16 exercise.
That is the breathing exercise while you're walking. Just breathe normally while you are walking. You will experience great benefits from such simple exercise. Oh. तर याच्यात काय कळलं की आपण ज्या वेळेला when we walk in the figure of 8 we should breathe normal, but after that when we sit we have to inhale through left nostril counting 8, retain it for counting 4, exhale it through right nostril counting 8, रिटेनिंग काउंटिंग 4. सो अंतरकुंभक आणि बाह्यकुंभक असे आपण करतो. सो फ्रॉम लेफ्ट नॉस्ट्रिल इट इज 8, right nostril exhale 8, and retention inside and outside is number counting 4. But when we inhale through right nostril counting 16, retain for 8 count, exhale through left nostril counting 16 and retain for 8 count. So ह्या प्रकारे 8 4 8 आणि 16 8 16 या सायकलने जर तुम्ही केलं, सो दिस इज रिलेटेड टू अनुलोम विलोम प्राणायाम विच विल बेनिफिट टू ऍक्टिव्हेट सुषुम्ना. तर चंद्रनाडी सूर्यनाडीने अशा प्रकारे केलेली जी मेडिटेशन आहे किंवा अशा प्रकारे केलेले जे ब्रीदिंग एक्सरसाइज आहे दॅट विल इन्क्रीज युअर इम्युनिटी अँड स्ट्रेंथ अँड यू विल फील बेटर एनर्जेटिक. आणि आपल्याला असं वाटतंय ह्याच्याकडे बघून, त्या व्हिडिओकडे बघून किंवा जस्ट विचाराने की हा हे सोपं असेल करायला, पण जेव्हा करायला सुरुवात केली, आणि हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की जेव्हा सुरुवात करतो ना आपण 10 मिनिटांमध्ये यू गेट एक्झॉस्टेड. म्हणजे या वॉक केला की 10 मिनिटात तुम्हाला यू स्टार्ट गेटिंग टायर्ड. सो जे दिसायला सोपं दिसतंय ते तसं नाहीये. ते यू रिअली नीड अ प्रॅक्टिस की ते 20 मिनिटं, म्हणजे सुरुवातीला कदाचित 10 मिनिटं तुम्ही करू शकाल, 10 मिनिटं 15 मिनिटं आणि नंतर 20 मिनिटापर्यंत ते वाढवणं शक्य आहे. पण इट डझंट, इट लुक्स व्हेरी इझी, पण ते तसं नाहीये. त्याला बऱ्यापैकी नाही दमायला होतं ते करताना. म्हणजे सारखं आपल्याला वाटतं की आता झाली का, घड्याळ बघत राहतो आपण, इतकं आपल्याला दमायला होतं. पण ते पूर्ण 20 ते 30 मिनिटं करा सकाळी आणि संध्याकाळी, आणि मग 15 दिवसाचं ऑब्झर्वेशन करून तुम्ही ऑब्झर्व करा. म्हणजे हे केव्हा आहे की बाहेर आमच्या इकडे पावसाळा असतो, पावसात जाता येत नाही, सिनियर सिटीजनला रस्त्यावर ट्रॅफिकमुळे वॉक करता येत नाही स्ट्रेट 4-4 किलोमीटर. अशा वेळेला घरातल्या घरात टेरेसवर किंवा गार्डनमध्ये कुठेही एवढी 4 फुटाची जागा मिळाली तरी तुम्ही नॉर्थ साऊथ डायरेक्शन बघून, डायरेक्शन इज फार महत्वाची आहे, ईस्ट वेस्ट नाही, नॉर्थ साऊथ डायरेक्शननेच तुम्हाला ही 8चा आकडा करायचा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट. आणि दादा तुम्ही तो व्हिडिओ शेअर कराल का? कारण बऱ्याच लोकांनी विचारलंय व्हिडिओ बद्दल. बरं. एट जो रिलेटेड तुम्ही ना? दाखवला होतात ना, त्याची व्हिडिओची ओके युट्यूब लिंक आपल्या ग्रुपवरती शेअर केली तर. ओके, मी पाठवतो नंतर तुमच्या हो चालेल व्हॉट्सअप ग्रुपवर, BMM ग्रुपवर. चालेल. दादा खूपच छान, म्हणजे हे मला तर खूप आवडलं. पण मला एक प्रश्न याच्यात विचारायचा आहे की तुम्ही मला 4 फुटाचे चालेल, पण समजा खूप मोठं समजा घेतलं की मोठं सर्कल घेतलं 4-8 फुटापेक्षा जास्ती, समजा 12 फुटाचं झालं म्हणजे 8 आकडा असा तरी चालेल, सेम बेनिफिट येईल ना? नाही, बेनिफिट येईल पण आवश्यकता नाहीये. नाही आवश्यकता नाही, पण तसं केलं आहे जर पॉसिबल तसं करणं तर. नाही तर त्यासाठी शिवस्वरोदयमध्ये वेगळा एक्सरसाइज आहे बर 8 बर, आकड्यात. म्हणजे हे 4 शिव फुटातच करणं अपेक्षित आहे. हा, बर आता शिवसमुद्रामध्ये वेगळं म्हणजे कसं आहे, 20 फीट डायमीटर मध्ये मीडियम आणि फॅट लोकांनी क्लॉकवाईज राऊंड मारायचे आहेत, गोल 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 गोल. हा 8चा आकडा नाही. बर आणि बर, थिन जे आहे त्यांनी अँटी क्लॉकवाईज गोल फिरायचंय 20 फीट डायमीटर मध्ये. अच्छा आलं लक्षात. सो दॅट इज सर्क्युलर वॉक. इट इज नॉट रिलेटेड टू 8 नंबर वॉक. ऍट द सेम टाइम रिव्हर्स वॉक पण आहेत. दॅट इज टाइम स्पेस अँड मोशन अनट्रॉडन पार्ट टू हेल्थ विच इज रिलेटेड टू फिजिक्स विच इज शिवस्वरोदय. हो तुम्ही मागल्या वेळेला हे मेन्शन केलं होतं बरोबर. हा हा. राईट. तर ते दिस इज व्हॉट इज रिलेटेड टू स्वरोदय, रिलेटेड टू एन्शंट सिद्ध सायन्स ऑफ वॉकिंग 8 इन्फिनिटी एक्सरसाइजेस. आणि या 8 आकड्यामध्ये वॉकिंग करण्याचं बेनिफिट म्हणजे शरीराला इनफ एक्सरसाइज होते, हे बेनिफिट आहे ना? इट कंट्रोल्स शुगर ॲज वेल एज इट कंट्रोल्स ब्लड प्रेशर. त्यांनी सांगितलं ना बोलताना. सो बीपी कंट्रोलमध्ये येतं आणि शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये येते.
So this number 8 exercise is for BP and sugar specifically. आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ करायचं. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा. नॉर्थ साऊथ डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. हम्म. धन्यवाद दादा पुन्हा एकदा तुमचं. आणि आपण फ्युचरमध्ये मोस्ट प्रोबेबली परत एकदा तुमचा जो अॅक्युप्रेशरवरचा जे नॉलेज आहे ते तुमच्याकडनं हम्म. ऐकायला आवडेल. त्याच्यामुळे आपण ओके. नक्कीच वर्क ऑन त्याचं इट की कधी आपण करू शकतो त्याच्यावरती हो बोलूच आपण. आणि कोणाला हो काही त्याचं प्रश्न असतील तर अनदर 2 minutes, अदरवाईज अंजली हो तू पुढच्या अलका वीकची अनाउन्समेंट करशील. होय होय हा होय. अलका मी भावना बोलतेय. हा बोला हा जो भावना ती. हा जो 8 नंबरचा वॉक आहे ना तर हा तो दररोज करायचा सकाळ संध्याकाळ का कसं येस करायचं येस म्हणजे? डेली ओके डेली डेली करायचा. ओके 15 दिवस ओके सतत सलग करा सकाळ बरं संध्याकाळ. आणि ओके मग तुम्ही ऑब्झर्व करा बीपी आणि शुगर रिलेटेड तुमचे रिझल्ट ऑब्झर्व हां करा. ओके डेली करायचं धन्यवाद. डेली. कारण हो कुठल्याही नमस्कार. योगामध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. हो एक दिवसाची गॅप, ऑफकोर्स. 2 दिवसाची गॅप त्याने बेनिफिट्स नाही मिळत तेवढे. हा त्यालाच आपण संगीताच्या भाषेत रियाज म्हणतो ना कन्सिस्टन्सी. करेक्ट रियाज. रियाज आणि रियाज करायचा प्रॅक्टिस. आहे. आणि अफर्मेशन्स पण द्यायचे आहेत की माझं बीपी कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आहे. चालताना ओके तेवढं बोलू शकता. किंवा ओम त्यांनी म्हटलंय चॅन्टिंग ओम. हो ओम चॅन्ट करत तुम्ही 8चा आकडा करू शकता. बरं नमस्कार आणि धन्यवाद. छान. आणि हम्म. काका खूप चांगला प्रश्न विचारलाय आता ह्यांनी की कॅन समवन शीतल मला थोडं शीतलचा प्रश्न आहे हे की कॅन समवन विथ वर्टिगो डू दिस 8 एक्सरसाइज म्हणजे 8 इन्फिनिटी एक्सरसाइज. हम्म. हो सो तुम्हाला आन्सर करायचं का त्याचं. काय 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 कॅन समवन विथ द वर्टिगो प्रॉब्लेम कॅन डू द इन्फिनिटी एक्सरसाइज. नाही वर्टिगो प्रॉब्लेमसाठी हा एक्सरसाइज नाहीये. दिस इज नॉट दिस वॉज अ रिलेटेड टू व्हेरी गुड वर्टिगो. क्वेश्चन कारण लोक म्हणजे डिझी व्हायला होतं ह्याच्यामध्ये. जेव्हा हा तुम्ही करत असता तेव्हा यू डेफिनेटली त्याला स्टार्ट गेटिंग. आता तुम्ही जर बघाल तर ज्याला पॅरालिटिक अटॅक येतो आणि तो माणूस मनाने खंबीर असतो तो सांगतो कुठे काय मला आलाय कारण तो ताठ उभा राहतो त्या मुवमेंटला. कारण त्याला तो शॉक असतो की त्याला पॅरालिसिस झाला ऐकायला म्हणून तो दाखवतो कुठे आहे. पण त्यावेळेला जर का एक स्टूल ठेवलं मध्ये आणि त्याला जर का गोल फिरायला लावलं तर तो कोलॅप्स होतो. म्हणजे काय की त्याला आलेला असतो पॅरालिसिस अटॅक पण तो दाखवायला जातो की मला काय ना काय त्याला तो शॉक असतो की मला पॅरालिसिस असं डॉक्टर जेव्हा बोलतो त्यावेळेला म्हणतो कुठे आलाय म्हणून तो ताट उभा राहून दाखवतो कुठे आलाय. पण त्याची खरी गंमत तुम्ही जर मध्ये स्टूल ठेवलं आणि त्याला सांगितलं फिर मग गोल नाही आलाय तर गोल फिरताना तो कोलॅप्स होतो. सो त्याला आलेला असतो. दॅट इज व्हर्टिगो. व्हर्टिगोच्या शक्यतो व्हर्टिगोच्या लोकांनी तुम्ही तुमच्या जे तुमच्या प्रायमरी केअर फिजिशियनशी वगैरे बोलून ह्या गोष्टी ठरवा. हो तो समजा आणि इम्बॅलन्सचा व्हर्टिगो असेल तर डेफिनेटली कारण ते आणि याच्यात कसं आहे की ज्याला हाय बीपी रिलेटेड प्रॉब्लेम आहे त्यांनी फॉरवर्ड बेंडिंगच आसनं करायचे. आणि ज्याला लो बीपी आहे त्यांनी बॅकवर्ड बेंडिंग करायचे. म्हणजे वर्टिगो रिलेटेड म्हणजे चक्कर येणार नाही. म्हणजे लो बीपी वाल्यांनी फॉरवर्ड केली तर चक्कर येणार. हाय बीपी वाल्यांनी फॉरवर्ड बेंडिंग आसना आणि लो बीपी वाल्यांनी बॅकवर्ड बेंडिंग आसना. सो दिस इज व्हॉट इज शिवसुरोदय फिजिक्स. टाइम स्पेस अँड मोशन अनटर्न पार्ट टू हेल्थ डायरेक्शन ओरिएंटेशन रोटेशन टाइम स्पेस अँड मोशन. दीज आर ऑल पॅरामीटर्स ऑफ फिजिक्स रिलेटेड टू अनट्रॉडन पार्ट टू हेल्थ. दिशा काल आणि गती आरोग्याची गुरुकिल्ली. तर एनी आपण डिसीज इज रिलेटेड टू फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. एनी डिसीज. आता ह्याच्यात म्हणून मी न्यूमरोलॉजिस्ट सांगतो की पतंजल योगदर्शन जे आहे आणि जे कपिल मुनींचं सांख्यशास्त्र जे आहे दॅट इज न्यूमरोलॉजी मॅथमॅटिक्स आणि त्याचं व्यवहारामधलं ऍप्लिकेशन जे आहे दॅट इज पतंजल योगा. सो देर आर षटदर्शन योगातले हे 2 दर्शन योग आहेत पण ते 2 मिळून एकच आहे. एक मॅथमॅटिक्स आहे म्हणून तर आपण योगामध्ये ताडासन कोणासन त्रिकोणासन हे सगळे मॅथमॅटिक्स मधनं आलेली आसन आहेत. त्याच्यामुळे मॅथमॅटिकल ऍप्लिकेशन न्यूमरोलॉजी जे आहे दॅट इज व्हॉट इज योगा आसना. प्रॅक्टिकल आसना. बरोबर. खूप आपण आता सुंदर. शेवटचा एक प्रश्न घेऊया अंजली. अलका मला उषाताईंचा वाटतं हात. आता अनाउन्समेंट करते रेकॉर्डिंग बरं बरं थांबते आणि मग हे ठीक आहे करूया कारण चालेल. ते रेकॉर्डिंग खूप मोठं होतं म्हणत. बरं बरं. हो तर खूप खूप धन्यवाद अशोकदादा पाध्ये. खूप सुंदर थँक्यू. घरच्या घरी करता येण्याजोगे तुम्ही अनेक अनेक उपाय आणि मुद्रा खूप छान सांगितल्यात. आणि आता पुढल्या आठवड्याची अनाउन्समेंट म्हणजे पुढल्या आठवड्यात BMM समाजरंग तर्फे एक प्रोजेक्ट आशा आहे तर तो
पुढला रविवार इंटरनॅशनल वुमन्स डे आहे. त्यानिमित्ताने BMM समाजरंगचा प्रोजेक्ट आशा ते सादर करणार आहेत आपल्या या वेळेला, आणि सायली विल बी असिस्टिंग टू देम. तर प्रोजेक्ट आशा इंटरनॅशनल वुमन्स डे असा प्रोग्राम पुढल्या रविवारी 11 वाजता असेल. थँक्यू. ते हात वर केलाय कोणीतरी. हा, तू अंजली, तू रेकॉर्डिंग स्टॉप करते का?